इकडे यांनी माफी मागितली आणि तिकडं सुनबाईंनी परवानगी मागितली गाण्याचा क्लास सुरू करायला। ह्या कात्रीत आता आम्ही अडकलोय, आमची कोंडी झाली आहे। त्यातनं वाट काढायचा आमचा प्रयत्न चाललाय। तू आम्हासनी यश दे। माझ्या घरातला दिवा आहे, मी विझू देणार नाही। भावा, आपलं सगळं काम झालंय बरं का? ते बाथरूमचं आणि कॅन्टीनचं मी म्हणलं होतं ते अहो ते एकदम टकाटक झालं। त्या बायासनी इथं आल्यानंतर एकदम घरच्या सारखंच वाटेल बघा। हे महत्वाचं आहे। त्यांना इथं आल्यावर बसा, बसून घे, बसा बसा। इथं आल्यावर गणे त्यासनी घरचं काम वाटलं पाहिजे, घरात आल्यावर वाटलं पाहिजे, तेव्हा ते मन लावून करते। अजून एक विचाराल तर डोसक्यात एक गोष्ट सांगायची होती। सांगा की सरकार। आता ह्या सगळ्या महिलांसाठी गणे एक लेडीज स्पेशल अशी आपण एक रूम करूया, म्हणजे त्यांच्या आरामाची खोली म्हण थोडक्यात। म्हणजे काय झालं, एक जेवणाच्या सुट्टीनंतर एक 10-15 मिनिटं जरी पडायचं झालं तरी त्यांची एक खोली असावी। फार उत्तम कल्पना आहे सरकार। आहे का नाही? होईल ना भावा, ते आपलं गोडाऊन आहे ना, त्याच्या बाजूला जागा आहे ना, तिकडेच सोय करू त्यांची। हा बेस्ट आहे। आणि तिथं फॅन बिन सगळं व्यवस्थित बसून घ्या, एखादा पाण्याचा माठ वगैरे, एक आरामाला थोडी जागा असावी, असं एक सेटअप लावून टाकूया, आहे का नाही? डन झालं म्हणून समज भावा। आणि त्या महिला विचारत होत्या कधीपासून कामाला यायचं म्हणून। आता आपली तयारी झाली ना सगळी, काय गोसावी? हा मग उद्या परवा दिवशी। आणि एक महत्वाची गोष्ट अशी बघा, तुम्हाला कसं वाटतंय, आता या सगळ्या बायका येणारच आहेत, तर सुरुवातीला एक आपण त्यांचा एक छोटे खाणी का होईना स्वागत समारंभ असा आयोजित करूया, म्हणजे त्यासनी भारी वाटेल, उत्साहात कामाला सुरुवात करतील, आहे का नाही? वा, काय छान आयडिया दिलीस भावा। लागा मग कामाला। हा मी हा जरा गोडाऊन मध्ये जाऊन येतो। गोसावी चला माझ्या संग। चला काम करा, बसू नका, काम करा। काय भाग्यवान महिला आहेत ना, त्यांना अशा ठिकाणी काम करायला मिळेल। माझ्या घरातला दिवा आहे, मी विझू देणार नाही। भुवे, अगं ते आम्हाला खरंच काही कळणं झालंय बघ। काय? मोठं मालक आमच्याशी जे काही वागतात ते खरं आहे का त्यात त्यांचा काही डाव आहे? काय झालं? अगं आज आम्ही देवघराजवळ होतो, तर दिवा इजायला लागला। आम्ही पुढं व्हायच्या आत ते असे पुढं आले आणि दिव्या पुढं असा हात धरला। आम्हाला कळना, जे हाय तसंच आम्ही घ्यावं की यात त्यांचा काहीतरी डाव आहे। त्यांनी जे केलं ते बघून चांगलं वाटलं, पण नंतर भीती बी वाटली। हे सगळं करण्यामागं कारण काय आहे? भुवे, माझ्याकडे एक खबर आहे, बघ ती जुळते का? बोल। अगं ते हे घ्या।
आई शपथ, कसल्या मन कवड्याचं हो तुम्ही. मला चहाची तलब झालीच होती माहिती आहे काय, पण म्हणलं आता काय चहाची वेळ नाही, पण बरोबर कळलं तुम्हाला. हा कसं काय? अहो सगळं काही सांगावं लागतं का? तुम्ही आल्या आल्या तुमचा चेहरा पाहिला होता मी आणि लगेच चहा टाकायला गेले. आल्या आल्या चहा घेऊन आला म्हणजे आल्याचा चहा आणलाय बहुतेक. हाय ग हाय. एक नंबर मंडळा बरे काय. आज लय काम झालं बघा. मग कसं वाटतंय तुम्हाला? सकाळी सुरांशी खेळायचं, मग फॅक्टरीमध्ये जायचं, तिथे मशीन्सशी खेळायचं, आणि मग दिवसाच्या शेवटी हिशोब करत आकड्यांशी खेळायचं. मजा आहे मजा आहे. सगळं कसं सुरात आहे. आज खूप चांगलं वाटत होतं. किती छान सूर लागला होता तुमचा. हा म्हणजे ते आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुमच्या गळ्यात सूर आहे. सांग काय, जेव्हा त्या पेटीतल्या सुरासंग आमच्या गळ्यातला सूर जरा असा उगाच बारीक मध्ये मॅच झाला का नाही, असलं भारी वाटलं तुम्हाला सांगतो. असं वायरीला वायर लागलं लय भारी वाटलं. वा वा. आता पुढे पुढे तर बघा अजूनच मज्जा येणार आहे. हो हो हो, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सांगायचं विसरलो. काय? तुम्ही म्हणल्याप्रमाणे महिला कामगारांची भरती करतोय आपण. खरंच? हा. अरे वा. कधी ठरवलं? अहो ठरवलं. आता तुम्ही एवढं आमच्या मनातलं ओळखताय. हा आम्हाला चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आम्हाला तुमच्या मनातलं ओळखा येत नाही, त्यामुळे घेतला निर्णय. आणि आता महिला कामगार येणार, त्याच्यामुळे सगळी व्यवस्था एकदम ओके मध्ये लावल्या. बाथरूम फिथरूम सगळे एकदम विषय हार्ड करून टाकलाय टाकाटे. वा वा वा. खरंच तुम्ही हा निर्णय घेतलात नाही, खूप चांगली गोष्ट केली. तुम्हाला माहितीये मी बोलले होते हे मी विसरून पण गेले. आम्ही बरं विसरू तुम्ही बोलल्याला. तुमची कुठलीच इच्छा आम्ही विसरू शकत नाही, लक्षात घ्या. नाही तुम्ही हे करताही चांगलीच गोष्ट आहे, पण आता एक गोष्ट समजून घ्या. तुमच्या फॅक्टरीत सगळे पुरुषच काम करतात ना, त्यांना सवय नाहीये महिलांबरोबर काम करायची. त्यांचं असं होऊ शकतं की ह्या अचानक नवीन आलेल्या बायका कामात लुडबुड कशाला करतायत, ह्यांना काय कळतं कामातलं, असं असं होऊ शकतं. तर त्या कामगारांची सुद्धा तुम्ही शाळा घ्या, त्यांना समजावून सांगा. शाळा घ्यायची असेल तर मग तिकडे तुम्हीच या मास्तरीत बाई, कारण ते तुमचं काम आहे. नाही नाही, माझी शाळा शाळेत, इथे फॅक्टरीत शाळा तुम्हीच भरवायची. ते काम तुम्हीच करू शकता. तुम्ही ना त्यांना पटवून द्या की एखादी गोष्ट जर त्यांना येत नसेल तर त्यांना ती शिकवा. शिकवल्यावर येणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. आणि त्यांना सांगा म्हणा तुम्हाला जन्म देणारी सुद्धा एक महिलाच असते, त्यामुळे त्यांचा आदर करायला शिका. नाही नाही थांबा, बरं झालं तुम्ही विषय काढला. ओंक्याला आत्ताच फोन करून सांगतो, कारण कसं आहे 1-2 दिवसात त्या बायका सगळ्या येतीलच फॅक्टरीत. त्याच्या आधी जरा कानावर घातलेलं बरं आहे. थांबा. अधिपती बोल ना भावा. हा ओंक्या कुणीकडे आहेस? अरे भावा जरा बाहेर आलोय. बर हे बघ, आपल्या सगळ्या कामगारांनी जमव आणि मी जे सांगतो ते त्यासनी जरा सांग. तुझ्या भाषेत जरा गोड बोलून नीट सांग. बरोबर. काय सांगायचंय? विषय कसा आहे, पहिल्यांदा आपल्याकडे महिला कामगार येणार. हे ह्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं, त्यामुळं आपले जे कामगार आहेत त्यांचं डोसक्याचं वायरिंग खोलून जर नीट केलं पाहिजे. कसं आहे, आता या सगळ्या महिला कामगार येणार का नाही, तर आपल्या पोरासनी सगळ्यांनी ताकीद देऊन ठेवू, हे प्रेमान देतो. त्यासनी म्हणायचं की रिस्पेक्ट ठेवायचा प्रत्येक बाईचा. आलं का लक्षात? आदवीनं वागायचं, बोलायचं, वाचकायचं नाही अंगावर एकदम. हा आगाऊपणा करायचं नाही. कारण कसा विषय होणार आहे, ह्या सगळ्या बायका असणार आहेत नवीन, यासनी काही कामाचा अनुभव नसणार आहे, जरा गडबड होणार आहे की नाही. तर सांभाळून घ्यायचं बनव. हा आणि म्हणजे मजा बघत बसू नका, त्यापेक्षा त्यासनी मदत करा म्हणून. आलं ना लक्षात? हो भावा, सगळं समजावून सांगतो, तू काळजी करू नको. हा आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे जुने जाणते कामगार आहेत 4-5 कामगार, त्यासनी हाताशी घे जरा भास्कर बिस्कर ही सगळी पोरं आणि त्यांची टीम तयार कर आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या नवीन बायकासनी ट्रेनिंग दे 4-5 दिवसाची. हा एकदा ट्रेनिंग झालं की नाही मग दणदणीत काम करायला त्यांची बी सुरुवात व्हायला सोपं पडेल. उत्तम, ही महत्वाची गोष्ट सांगितलीस तुम्हाला. नाही सांगितली आम्ही, पण आले ती मास्तरीन माईकडनं. हे मला माहीतच होतं. लय हुशार आहे. चल तेवढं काम कर मग. हा हो हो, उद्याच्या उद्या बोलवतो सगळ्यांना. ठीक आहे. हा बरं बरं. आता कसं एकदा ओंक्याच्या कानावर घातलं म्हणजे काय असेल, काय झालं
खरंच किती चांगली गोष्ट आहे अधिपती, तुम्ही हा निर्णय घेतलाय. नाही म्हणजे आमच्या डोसक्यात होतं जो, पण तुम्ही बोलला की नाही त्याच्यामुळे ते प्रत्यक्षात आलं. जरा रेटा मिळालो. नाही, आणि तुम्ही हिची पूर्वतयारी करताय ना महिला येण्याच्या आधी, त्याचा पण तुम्हाला पुढे जाऊन खूप फायदा होईल. बरोबर. हे असं आहे बघ समद. हे असं आहे वय, यो डाव आहे त्यांचा. त्यांना एवढी साधी गोष्ट कळत नाही काय. श्रीकृष्णाची आई फक्त देवकी नव्हती, यशोदा पण होती. एकीने त्यांना जन्म दिला, एकीने त्यांना वाढवलं. आता ह्यात फरक कसा काय करणार. मोठं मालक आमच्याशी वाईट वागतात आणि म्हणून अधिपती आमच्याशी चांगलं वागतात, असं जर का त्यांना वाटत असेल तर ह्यो आमच्या मायेवर सवाल आहे. आम्हासनी कळलंय, ज्यासनी आम्ही लई कमी लेखलं ते लई हुशार निघाल्या. सुनबाईची शाळा फक्त शाळेत नाही, घरात पण आहे. हे सगळं त्यांचंच डोसकं आहे, पण त्यासनी माहित नाही. आम्ही त्यासनी पुरून उरू. अशी काय खेळी खेळू, असं काहीतरी करू जे आज पतूर या घरामध्ये झालं नसल. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू. नाही म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात. कळल कळल तुला. आदित्याय नमः. इथं व्यायाम करलोय आणि मंत्राने काय म्हणालायचं. जादू करलाय का आमच्यावर. अहो जादू कसली, हे सूर्याचे मंत्र आहेत. सूर्यनमस्कार घालताय ना तुम्ही, हे सूर्यनमस्कार घालत असताना हे मंत्र सुद्धा म्हणायचे असतात. होय काय. असेल असेल तसं असेल. आम्ही आपलं व्यायाम म्हणून करतोय, नाव योगा घ्यायला सांगू नका. पण काय हरकत आहे नाव घ्यायला. म्हणजे बघा हा सूर्याचे मंत्र हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे, आणि सूर्यनमस्कार म्हणजे पण योगच. काय हरकत आहे. होय की, पण एकट्या माणसानं काय काय करावं. व्यायाम करायचा का नाव पाठ करायची आणि ती म्हणायची. आयुष्यात काय पाठांतर करावं का व्यायाम करावं. माणसानं काय करावं आहे की नाही. त्यापेक्षा एक काम करत जावा. आम्ही इथं व्यायाम करताना तुम्ही इथं येऊन उभं राहत जावा. तुम्ही मंत्र म्हणा, आम्ही व्यायाम करतो आहे की नाही. तर त्यापेक्षा मी तुम्हाला सगळे मंत्र लिहून देते आणि तुम्ही पाठ करा. त्याच्यापेक्षा मी लय भारी आयडिया एक सांगतो तुम्हाला, खतरनाक. आपण दोघे एकत्र व्यायाम करत जाऊया आहे की नाही. म्हणजे कसं व्यायाम बी होईल, मंत्र बी होतील. एक नंबर. तसं बी तुम्ही शाळेत सांगताय की शारीरिक शिक्षण महत्व पोरासनी सांगताय की नाही. मग स्वतः करायला नको शारीरिक शिक्षणाचा व्यायाम. हा आमचे आईसाहेब कायम सांगतात, व्यायाम करून जर शरीर बळकट असेल माणसाचं तर मन ताजं-तवानं राहते. मन ताजं-तवानं राहिल्यावर मग मेंदू तार 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 चालतोय सान सान 80. खरंय तुमचं. खोटं आपण बोलतच नाही. आईसाहेब काय म्हणतात, माणसाचं आणि झाडं जशी माणसं तसं झाडाची मुळं काय करतात, जमिनीतनं हुडकून आणतात खाद्य बिद्य आणि पाठवतात झाडाकडे. आणि वरनं सूर्य काय करतोय, सूर्यप्रकाश टाकतोय झाडाच्या पानांवर. मग ते झाडं स्वतःचं खाद्य बिद्य बनवतात, मग ते भरतात वगैरे. माणसाचं असतं. माणूस जे काय आयुष्यात शिक्षण विक्षण घेतोय, विद्या घेतोय, तुम्ही जे शिकवताय ते आम्ही जे शिकतोय ते म्हणजे वरून येणारं सूर्यप्रकाशाचं. पण मेन जे बेसिक आहे मुळांचं काम ते म्हणजे शरीर कमवणं, बळकट होणं. शरीर बळकट झालं की मन बी बळकट होते. ते मुळांसारखं काम, ते महत्वाचं आहे. बरोबर. हे तुम्ही बरोबर म्हणावं म्हणताना एवढं सगळं कीर्तन केलं मी, बाकी काय नाही. हो ते रोप बघा की कसलं भारी झालंय, मोठे मोठे झाले बघा. आता कुठलं ते आपण लावलेलं नाही का ते तिकडे बघा की डाव्या साईडला.
बाई खरंच की आणि फुल पण आलंय त्याला. थांबा थांबा. एक नंबर वाजवते. वा काय सुगंध आहे हो. नाद बंड्यात आपण लावलेल्या झाडाचं पहिलं फुल. मला की केसात नको कशाला. कशाला माळू त्याला काय? खरंच का छान वास आहे. काय भराभर मोठं झालं ना झाड आपल्या समोर. होय. असो तुम्ही आटपा लवकर आणि या आतमध्ये. आई अंबाबाई, या घरात आमच्या बाबतीत काय चाललंय हे तुला चांगलंच माहित आहे. आमच्या सूनबाई आमच्यावर डावपेच टाकायला आहेत. त्यांच्या डावांना आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देणार. काय झालं? या की. नाही तुमची पूजा सुरू होती ना म्हणून थांबले होते. काय हरकत नाही, या. मॅडम काय काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तुम्ही गजरा नाही माळलाय का? एरवी गजरा असतो ना तुमच्या केसात. एरवी असतोय, पण आज मी जरा विचार केला. काय कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र आणि केसांमधला गजरा हे बाईच्या शृंगाराच्या 3 महत्वाच्या गोष्टी असतात, नाही का? आता तुम्ही पण बघा की तुम्ही पण फुलं माळलीच आहेत केसात. हा हो खरं तर मी नेहमी नाही माळत, पण आपल्या झाडाला आली होती, अधिपतींनी आणून दिली म्हणून माळली. हेच असं कोणीतरी आपल्याला फुलं आणून दिली पाहिजेत, तेव्हा या 7 शृंगाराला काहीतरी अर्थ आहे, नाही का? आणि आमच्या बाबतीत कोणी असं काही आणून देईल अशी अपेक्षाच ठेवण्यात काय अर्थ नाही. जाऊ दे, जे हाय ते हाय, ते काय बदलणार नाही. बाबा काय ग? हे घ्या. हे काय माझ्यासाठी? हो तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्यासाठी नाहीये, पण तुमच्यासाठीच आहे. म्हणजे हे तुम्ही कोणाला तरी द्यायचंय. अच्छा, पण काय आहे? काय गजरा आहे. गजरा? हा मी द्यायचंय कोणाला तरी? कोणाला? मॅडम ना. अच्छा, चारूच्या फोटोसाठी आणलेस? दे. नाही, भुवनेश्वरी मॅडमला द्यायचं. मी हा गजरा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना द्यायचा. अक्षरा, वेडी आहेस का तू? तुला कळतंय तू काय? हे शक्य नाहीये अक्षरा. हे असलं नाही जमणार आहे मला. अक्षरा, तू म्हणालीस तर मी त्या भुवनेश्वरीची माफी मागितली. मी काही बोललो नाही. हे मला जमणार नाहीये अक्षरा. बाबा हे बघा, तुम्हाला गजरा तर त्यांना द्यावाच लागेल. हे अति होतंय. अहो होऊ देत बाबा. तुम्हाला माहिती आहे आज मॅडम मला काय म्हटल्या? त्या मला म्हणाल्या की त्यांना खंत वाटते, इतक्या वर्षात त्यांना जे प्रेम मिळायला हवं होतं तुमच्याकडून ते त्यांना मिळालंच नाही कधी. आणि साहजिक आहे ना बाबा, कुठल्याही नॉर्मल स्त्रीला हे वाटणार की आपल्या आयुष्यात असं कोणीतरी असावं जिने आपल्यासाठी गजरा आणावा, तो आपल्या केसात माळावा. अक्षरा, पण कुठल्याही नॉर्मल बाईसारखी ती वागते का? वागली आहे का कधी? मला मान्य आहे बाबा, पण आपला उद्देश काय आहे तो तरी क्लिअर आहे ना. अक्षरा, मला वाटतं हे खूप घाईने गडबडीने होतं. हे असं नाही वाटत तुला? मला तर असं वाटतंय बाबा की ऑलरेडी उशीर झालाय खूप. बघा ना, तुम्ही इतक्या वर्षात जर हे सगळं केलं असतं तर कदाचित आज अधिपती तुमच्या जवळ असते. अक्षरा, मला हे मला जमणार नाहीये बाळा. हे असं काहीतरी करणं खूप जड जाईल मला.
जड जाणार आहे हे मान्य आहे बाबा, पण आपल्याला त्याचे रिझल्ट्स पण येत आहेत ना. बघा आता त्या दिवशी तुम्ही मॅडमची माफी मागितली तर अधिपती किती खुश झाले लगेच. त्यांनी चहा दिला तुम्हाला आणि तुम्हाला किती छान वाटलं. हेच तर हवंय ना बाबा आपल्याला. काही गोष्टी आपल्याला मनाविरुद्ध कराव्या लागणार आहेत बाबा. तुझ्या या लॉजिक पुढे काही बोलू शकत नाही बाळा. ठीक आहे, अधिपतीसाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. अधिपतीसाठी दे. थँक्यू.